गीता अध्याय 15 श्लोक 20 इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. इति ती ह्रस्व आहे, पटकन उच्चार करायचा. गुह्यतमं, गुवर आघात येईल, त्यानंतर हचा उच्चार करायचा आणि मग यचा उच्चार करायचा, अनुस्वाराचा म म्हणायचा. गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तम, मूवर आघात येईल, अनुस्वाराचा म होईल. मया नघ शास्त्रम इदम उक्तम असे शब्द आहेत, ते आपल्या म्हणण्यातनं ऐकू आले पाहिजे. ते जोडून म्हणायची पूर्ण ओळ, म्हणजे आपोआप ऐकू येतं. इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा, तवर आघात येईल, बूवर आघात येईल. दोन्ही अर्धे द, त नंतर अर्धा द म्हणायचा, बू नंतर अर्धा द म्हणायचा. एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात्, बूवर आघात, मा पूर्ण म्हणायचा, त्यानंतर अर्धा न ऐकू येऊ देत. बुद्धिमान स्यात्, स्या पूर्ण म्हणून अर्धा त म्हणायचा. कृतकृत्यश्च भारत, कृत नंतरचा जो क्रू आहे त्याच्यावर आघात घ्यायचा. तला य जोडलाय, त्या त्यवर पण आघात घ्यायचा. कृतकृत्यश्च भारत. इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ 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 एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. 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 इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. संधी विग्रह. इति गुह्यतमं शास्त्रम् इदम् उक्तं मया अनघ एतत् बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यः च भारत. इति म्हणजे अशा प्रकारे गुह्यतमं, अत्यंत रहस्यमय किंवा गुप्त ठेवावं असं, शास्त्रम म्हणजे शास्त्र, इदम म्हणजे हे, उक्तम म्हणजे सांगितले, मया म्हणजे माझ्याकडून, अनघ म्हणजे निष्पाप. इथे अनघ हे अर्जुनासाठी आलेलं संबोधन आहे. हा सामासिक शब्द आहे. न अघहा यस्मिन सहा, बहुब्रूही समास, ज्याच्या ठिकाणी कुठलंही पाप नाही असा तो. म्हणून अर्जुनाला इथे भगवंतांनी अनघ म्हटलेलं आहे. एतद म्हणजे हे, बुद्ध्वा म्हणजे जाणून घेऊन, बुद्धिमान म्हणजे ज्ञानवान किंवा बुद्धिमान, स्यात म्हणजे होईल, कृतकृत्यः म्हणजे कृतार्थ, किंवा हाही सामासिक शब्द आहे. त्याचा अर्थ आहे जे जे करायला हवं ते ते ज्याने केले आहे असा तो. बहुब्रूही समास आहे. कृतम कृत्यम येन सहा, ज्याने करायला हवं ते सर्व केलेलं आहे असा बहुब्रूही समास आहे. च म्हणजे आणि, भारत म्हणजे हे भारता, हे पण अर्जुनासाठी संबोधन आहे. भारत कुलोत्पन्न तद्धित प्रत्ययांत भारत हे संबोधन आहे. अन्वय. हे अनग भारत
इति गुह्यतमम् इदं शास्त्रं मया उक्तम् एतद् बुद्ध्वा बुद्धिमान् च कृतकृत्यः स्यात्. हे निष्पाप अर्जुना, हे निष्पाप भारतवंशीय अर्जुना, अशा प्रकारे अत्यंत गोपनीय असं, अत्यंत रहस्यमय असं हे शास्त्र माझ्याकडून सांगितलं गेलं. हे तत्वतः जाणून घेऊन किंवा ज्ञान करून घेऊन बुद्धिमान किंवा ज्ञानी आणि कृतार्थ होशील किंवा मनुष्य ज्ञानी आणि कृतार्थ होतो. गीतेमध्ये जे रहस्यमय असं तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली आहे. कुठून सुरुवात केली आहे? 9व्या अध्यायाची सुरुवात आहे. इदंतु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे. इथपासून गीतेमधल्या शास्त्र सांगायला भगवंतानी सुरुवात केलेली आहे. आणि त्या गुप्त अशा गुपित अनेक जीवनाची रहस्य जी भगवंतानी उलगडून सांगितलेली आहेत, त्यामुळे भगवंताने जे गीतेमध्ये शास्त्र सांगितलेलं आहे त्याला गुह्यतम शास्त्र असं म्हटलंय. तरतम भावानी सर्वात गुप्त असलेलं किंवा सहज कुणाला प्राप्त न होणारं असं हे शास्त्र भगवंतानी 9व्या अध्यायापासनं सांगायला सुरुवात केली. आणि ह्या 15व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये ते शास्त्र सांगून पूर्ण झालं असं भगवंत म्हणत आहेत. अथ नि कुठल्याही गोष्टीला सुरुवात करायची असते आणि इति म्हणून त्या गोष्टीची पूर्णता करायची असते. इथे या श्लोकामध्ये भगवंतानी सुरुवातीलाच म्हटलं इति गुह्यतमं शास्त्र. अशा प्रकारे गुह्यतम शास्त्र माझ्याकडून मी तुला सांगितलं. 9व्या अध्यायामध्ये भक्ती कशी करावी, आपलं जीवनच कसं भगवंताकडे वळवावं ते भगवंतानी सांगितलं. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. आणि भक्तीचा अधिकार स्त्रियो वैश्यास तथा शूद्रास्तेपि यान्ति परांगतिम. म्हणजे भक्तीचा अधिकार सर्वांना आहे हे भगवंतानी 9व्या अध्यायात सांगितलं. 10व्या अध्यायामध्ये विभूती विशद करून सांगितल्या. भगवत तत्व ज्या ठिकाणी प्रकर्षाने जाणवतं अशी ठिकाणं भगवंतानी विभूतींच्या रूपाने आपल्याला सांगितली. 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाला प्रत्यक्ष विश्वरूप दर्शन करून दिलं. 12व्या अध्यायामध्ये भक्तोत्तमाची लक्षणं सांगून उपासना कशी करावी आणि माझा लाडका भक्त कसा असतो ते भगवंतानी विशद करून सांगितलं. तर 13वा अध्याय म्हणजे ज्ञानकांड आहे. त्याच्यामध्ये शरीर कसं आहे, त्या शरीरात राहणारा क्षेत्री कसा आहे आणि क्षेत्रज्ञ कसा आहे, ज्ञान म्हणजे काय, ज्ञेय म्हणजे काय, हा सर्व विषय भगवंताने विशद करून सांगितला. 14व्या अध्यायामध्ये 3 गुणांच्या योगे काय काय घडतं, कुठला गुण वाढला असता काय घडतं हे सगळं भगवंतांनी विशद करून सांगितलं. 3 गुणांची बंधनं सांगितली, 3 गुणांचे परिणाम सांगितले आणि 3 गुणांचा उपयोग कसा करून घ्यायचा तेही भगवंतांनी सांगितलं. 3 गुणांची कार्य जाणून घ्यायची आणि ह्या 3 गुणांच्या मुळे आपल्यामध्ये जो बदल होतो किंवा आपल्यामध्ये जे विकार निर्माण होतात ते विकार होऊ द्यायचे नाहीत. त्रिगुणांच्या पलीकडे जायचं म्हणजे तो परमात्मा समजतो. त्रिगुणांच्या पलीकडे गेलेला त्यानंतर जेव्हा अव्यभिचारी भक्ती करतो तेव्हा माझ्यापर्यंत येऊन पोहोचतो. हा सर्व भाग 14व्या अध्यायात सांगितला. आणि 15व्या अध्यायामध्ये ह्या 15व्या अध्यायामध्ये जगताशी परमात्म्याचा संबंध काय आहे, जीवाशी परमात्म्याचा संबंध काय आहे आणि तो परमात्मा सर्वांमध्ये राहून सुद्धा कसा अलिप्त आहे, कसा उत्तम पुरुष आहे हे ह्या 15व्या अध्यायामध्ये सांगितलं. जीव, जगत आणि जगदीश
अशी 3 तत्व भगवंतांनी गीतेमध्ये उलगडून सांगितलेली आहेत. पहिले 1 ते 6 अध्याय जीवाचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. नंतर जगत कसं असं सांगायला सुरुवात केली आहे आणि 9व्या अध्यायापासून या 15व्या अध्यायापर्यंत जीवन कसं जगावं याचं शास्त्र भगवंतांनी उलगडून सांगितलेलं आहे. आणि म्हणून भगवंत इथे म्हणतायत की अशा प्रकारे गुह्यतम अत्यंत रहस्यमय असं शास्त्र मी तुला सांगितलं. का सांगितलं हे अर्जुनाला शास्त्र? तर तो अनघ आहे. निष्पाप असलेल्या व्यक्तीलाच गीता कळते. जी अखंड पाप करत आहे अशा व्यक्तीला गीतेचं तत्वज्ञान कळतच नाही किंवा भगवंतानी सांगितलेलं त्याला कसं आचरावं हे समजतच नाही. खरं तर अशी पाप करणारी व्यक्ती गीतेमध्ये रमतच नाही. पण अर्जुन हा अत्यंत निष्पाप आहे, अत्यंत सुहृद आहे. दुसऱ्याचं, शत्रूचं सुद्धा भलं व्हावं अशी त्याची इच्छा आहे. आणि म्हणून अशा अनघ असणाऱ्या अर्जुनाला भगवंताने हे सर्व गुह्यतम शास्त्र सांगितलं. एखाद्या यंत्राबरोबर ते यंत्र कसं चालवावं अशी एक पुस्तिका त्याच्याबरोबर मिळते. त्याप्रमाणे गीता ही जीवन कसं जगावं याची पुस्तिका आहे. ते यंत्र जर आपल्याला चांगल्या प्रकारे हाताळता यायला हवं असेल तर त्या पुस्तकात जे नियम सांगितलेले आहेत, काय करू नका ते सांगितलेलं आहे, ते आधी आपल्याला समजून घ्यावं लागतं. म्हणजे ते यंत्र आपल्याला चांगलं हाताळता येतं. त्याप्रमाणे शरीररूपी यंत्र भगवंताने आपल्याला दिलेलं आहे आणि त्या शरीररूपी यंत्रामध्ये काय काय महत्त्वाचे भाग आहे, मन, बुद्धी, अहंकार हे सूक्ष्म असले तरी अत्यंत महत्त्वाचे भाग आहेत. आणि त्यांचा उपयोग करून, ह्या जड शरीराचा उपयोग करून आपल्या सर्वांना भगवंताला जाणून घ्यायचं आहे. आणि म्हणून पुढच्या ओळीमध्ये म्हणजे दुसऱ्या ओळीमध्ये भगवंत म्हणतात, एतत् बुद्ध्वा, हे सगळं शास्त्र जे 9व्या अध्यायापासून 15व्या अध्यायापर्यंत सांगितलं ते जाणून घ्या, प्रत्यक्ष त्याचा अनुभव घ्या. आणि जो कुणी असं हे सर्व तत्वज्ञान जाणून घेतो तो कसा होतो? तर बुद्धिमान होतो, आत्मज्ञानी होतो, ज्ञानी होतो. भौतिक ज्ञानसुद्धा त्याला खूप मिळतं, कारण हे जग हे भगवंतातूनच निर्माण झालेलं आहे आणि साक्षात भगवंताने ह्या जगामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे भगवंताला जर यथार्थपणे जाणायचं असेल तर जगासकट जगदीशाचं तत्वज्ञान जाणून घ्यायला पाहिजे. जग बाजूला सरेल आणि मग मला भगवंत दिसेल असं नाही. जगासकट जगदीशाला जो जाणून घेतो तो बुद्धिमान होतो. हे इथे भगवंतांनी सांगितलेलं आहे. जीवन हे कसं आहे तर संसार हा चिखल आहे आणि त्याच्यामध्ये हे जीवनरूपी कमळ उगवलेलं आहे. एखाद्या कमळाला जर स्वतःचा विकास करून घ्यायचा असेल तर त्याला चिखलातच राहावं लागतं, तरच ते दिवसेंदिवस उन्नत होत जातं. त्याप्रमाणे संसाररूपी त्रिगुणात्मक चिखल किंवा नष्ट होणाऱ्या गोष्टी, सतत बदलणाऱ्या गोष्टी ह्यांच्यामध्ये राहूनच अविनाशी अशा परमात्म्याला आपल्याला जाणायचं आहे. संसारात राहूनच, देहात राहूनच, देहांच्या इंद्रियांच्याद्वारे विचलित न होता, विषयांच्याद्वारे विचलित न होता, पण विषयांचा पूर्ण त्याग न करता आवश्यक तेवढेच विषय शरीरामध्ये घ्यायचे, जेणेकरून हे शरीर तर चाललं पाहिजे पण विषयांबद्दलची आसक्ती उत्पन्न होता उपयोगी नाही. अशा प्रकारे देहात राहून देहाविषयी जो अनासक्त होतो तो परमात्म्याला जाणून घेऊ शकतो, तो परमार्थाचा अधिकारी होतो.
इथे संयमामध्ये संपलं असं नाही. स्वतःचा स्वसंयम साधल्यानंतर अत्यंत प्रेमाने भगवत भजन चालू ठेवलं पाहिजे, असं सुद्धा भगवंतानी आपल्याला पूर्वीच सांगितलेलं आहे. आणि हा सर्व भाग जो बुद्धिमान व्यक्ती तत्वतः जाणून घेतो, तो कृतार्थ होतो. त्याने जे जे करायला हवं, लहानपणी अभ्यास केला पाहिजे, तरुणपणी गृहस्थाश्रम उत्तम प्रकारे चालवला पाहिजे आणि वय वाढल्यानंतर, शरीर थकल्यानंतर आत्मज्ञानामध्ये, परमात्मज्ञानामध्ये जास्तीत जास्त वेळ व्यतीत केला पाहिजे. हे सर्व करणं याला कृतकृत्य होणं म्हणायचं. ज्या ज्या वेळेस जे जे करायला हवं ते जो करतो त्याला कृतकृत्य म्हणायचं. आणि हे सर्व शास्त्र, जीवन जगण्याचं शास्त्र जो कुणी जाणून घेतो तो बुद्धिमान आणि कृतकृत्य होतो, असं भगवंत म्हणतात. अर्जुनाला हे सांगण्याचं कारण असं की तू क्षत्रिय आहेस, तरुणही आहेस, त्यामुळे आत्ता तुझं कर्तव्य युद्ध करण्याचं आहे. जेव्हा तू कृतकृत्य होशील, तू तू जे जे करायला हवं ते ते सगळं तू जेव्हा करशील, त्यानंतर तुला संन्यास घेण्याचा अधिकार आहे. युद्ध सोडून संन्यास घेण्याचा अधिकार नाही. जे जे कर्तव्य आहे ते ते आधी पूर्ण कर, कृतकृत्य हो, असं भगवंत इथे अर्जुनाला सांगतायत. आणि त्याला भारत असं संबोधन वापरतायत. भारतवंशीय जे जे राजे होऊन गेले त्यांनी स्वतःची कर्तव्य अत्यंत उत्तमपणे पार पाडलेली होती. आणि तीच आठवण करून देण्यासाठी भगवंत अर्जुनाला भारत असंही संबोधन वापरतायत. अर्थातच हे गीतेचं तत्वज्ञान निष्पाप व्यक्तीला समजतं. निष्पाप व्यक्ती गीतेचं तत्वज्ञान आचरणात आणून कृतकृत्य होते. तसाच तूही कृतकृत्य हो, बुद्धिमान हो. तू भारतवंशीय आहेस आणि त्यामुळे तुला काहीच अशक्य नाही, असं भगवंताला इथल्या या अनघ आणि भारत ह्या दोन संबोधनातून अर्जुनाला सांगायचं आहे. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. गीतेचं सर्व तत्वज्ञान खरं तर या 15व्या अध्यायाच्या शेवटी सांगून पूर्ण झालेलं आहे. 16, 17 आणि 18 हे 3 अध्याय परिशिष्ट किंवा पुरवणी ह्या स्वरूपाचे आहेत. 1 ते 15 अध्यायांमध्ये संवाद शैलीमुळे मध्येच कुठला जो विषय अर्धवट राहिलेला आहे त्याचं विवेचन 16 आणि 17 ह्या अध्यायांमध्ये केलेलं आहे. आणि 18व्या अध्यायामध्ये सर्व अध्यायांचं एकत्रीकरण किंवा सारांश भगवंताने सांगितलेला आहे. आजचा श्लोक म्हणूया आणि थांबूया. इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ, एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. हरि ओम तत्सत्.